धनगर समाजाच्या अनुसूचित जमाती आरक्षणाची तात्काळ अंमलबजावणी व्हावी यासाठी आंदोलनाची ज्वाला अधिक तापत चालली. संविधानाच्या क्रमांक 36 नुसार आरक्षणाचा स्पष्ट हक्क असतानाही गेल्या अनेक दशकांपासून धनगर समाज शासनाच्या अन्यायकारक वागणुकीमुळे हक्कांपासून वंचित आहे. शेकडो आंदोलनांचे इतिहास, उपोषणातून अर्पण झालेले आरोग्य, हजारो बांधवांवर दाखल गुन्हे, तरीही सत्ता आणि प्रशासकीय यंत्रणा धनगर समाजाच्या न्याय मागण्यांवर अद्यापही मुर्दाडपणे मौन बाळगते. या अन्यायाविरोधात पेटलेल्या लढ्याला नवी धार देण्यासाठी जालना इथे सलग 16 दिवस उपोषण करत रणशिंग फुंकणारे धनगर आरक्षण मुक्तीसंग्राम लढ्याचे पुरस्कर्ते दीपक भाऊ बोराडे रविवारी ठाण्यात दाखल झाले. जांभळीनाका येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारकाला वंदन करून त्यांनी ठाण्यातील समाज बांधवांशी संवाद साधला. स्मारक परिसरात ठाणे शहरभरातून समाज बांधव मोठ्या संख्येने एकत्र जमले होते. धनगर एसटी आरक्षणाची त्वरित अंमलबजावणी करावी यासाठी येत्या 21 जानेवारी रोजी मुंबईच्या आझाद मैदानात भव्य आंदोलन होणार आहे. या संदर्भातील नियोजन बैठकीत करण्यात आले. यावेळेला धनगर समाजाचे नेते महादेव अर्जुन, शंकर कोळेकर, मल्लिकार्जुन पुजारी, ॲडव्होकेट नानासाहेब मोटे, ॲडव्होकेट प्रकाश पुजारी, निहारिका कोनले, दीपक देवकाते, राजेंद्र शेळके, राजू जांगळे, धनगर प्रतिष्ठानचे अध्यक्ष दीपक कुरकुंडे, डॉक्टर अरुण गावडे, दादा बडळकर, महेश गुंड, प्रसाद वारे, राजेश वारे, अविनाश लबडे, संतोष बुधे, सचिन बुधे, अरुण परदेशी, किरण धायगुडे, सुनील पळसे, संदीप माने, सचिन झुरे, भीमराव जानकर, सुनील रहिंज, अमोल गावडे यांच्यासह मोठ्या संख्येने समाज बांधव उपस्थित होते. धनगर प्रतिष्ठान ठाणे जिल्हा यांच्या वतीनं बैठकीचं नियोजन करण्यात आलंय. हा देश ज्या संविधानानुसार चालतो त्या संविधानानुसार धनगर जमातीचा समावेश एसटी जमातीच्या यादीमध्ये 36 नंबरला आहे. धनगरांच्या अज्ञानाचा गैरफायदा घेऊन इथल्या व्यवस्थेनं या अमृतरूपी लाभापासून गेल्या 8 दशकांपासून आम्हाला वंचित ठेवलंय. धनगरांचे क्रांतीसूर्य बी.के. कोकरे साहेबांनी या आरक्षणाची ज्वाला प्रज्वलित केली. तेव्हापासून आतापर्यंत शेकडो आंदोलनं झाली, शेकडो उपोषणं झाली, हजारो बांधवांवर आमच्या गुन्हे दाखल आहेत. आंदोलनाचे हा लढा चालू आहे. परंतु 17 सप्टेंबर रोजी मराठवाडा मुक्ती संग्राम दिनी धनगर जमातीच्या या एसटी आरक्षणाचा मुक्ती संग्राम हा लढा आम्ही जालन्याच्या भूमीतून सुरू केला. 16 दिवस मी त्या ठिकाणी आमरण उपोषण केलं. प्रकृतीच्या कारणामुळे ते आंदोलन स्थगित केलं होतं. आत्ताचे मुख्यमंत्री राज्याचे देवेंद्र फडणवीस यांनी लाखो लोकांच्या समोर आश्वासन दिलं होतं की धनगर आरक्षणाच्या बाबतीत माझा अभ्यास झालेला आहे, माझ्याकडे गाडीभर कागदपत्र आहेत, पुरावे आहेत, तुम्ही आम्हाला सत्ता द्या, पहिल्या कॅबिनेटमध्ये तुमचा आरक्षणाचा प्रश्न सोडवतो. आत्ताचे देशाचे सर्व असलेले नरेंद्र मोदी पंतप्रधान यांनी सुद्धा पांडुरंगाच्या पंढरीमध्ये येऊन ढोल वाजवून सांगितलं होतं की आतापर्यंत राज्यकर्त्यांनी तुमचा मतासाठी वापर केला, तुम्ही आम्हाला सत्ता द्या, आम्ही सत्तेत आलो तर आरक्षण देतो. स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी यांनी सुद्धा पंढरपूरमध्ये आश्वासन धनगरांना दिलं होतं. आज हे सत्तेमध्ये आहेत, आम्ही कायद्याचं मागतोय. आज हे आंदोलन धनगर जमातीचा एसटी आरक्षणाचा मुक्ती संग्राम जालन्यातून सुरू झालेला मुंबईच्या आझाद मैदानामध्ये येऊन या आरक्षणाची आजादी झाल्याशिवाय थांबणार नाही.